I'm sharing my screen. Is it visible? 1 minute. Is it visible, students? Yes, ma'am. So what we have learned in the last class? Some non-living things and living things. What we have learned? Living things and non-living things. त्याच्या आधी Your voice is not clear. आपण Teacher, your voice is सगळ्यांना आवाज येतो माझा? your voice is not clear. Clear. ओके. कनिष्का, देवांक, आवाज क्लिअर आहे का माझा? आता येतोय टीचर. टीचर. Okay. So what is mean by environment? Environment, आपला परिसर म्हणजे काय? त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? एन्व्हायरमेंट मध्ये एनीवन? कोणीच नाही सांगत आहे. एन्व्हायरमेंट लर्न केलं ना आपण? कोण सांगेल मला? देवांग सांग. आवाज येत नाही का माझा? कुशल, व्हॉट कम्स इन? हा, कनिष्का सांग. परिसर मध्ये डोंगर येतात, झाड, करेक्ट. घर येतात. करेक्ट. शेत. करेक्ट. शेत, प्राणी, पक्षी, झाडे येतात. सगळ्या प्रकारची झाडे येतात, नद्या येतात, डोंगर, टेकड्या. जे जे काही आपल्या आजूबाजूला दिसतं ते सगळं म्हणजे काय आहे? एन्व्हायरमेंट. आपला परिसर, एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या सर्व काही गोष्टी. त्याच्यामध्ये काही असतात लिव्हिंग थिंग्स आणि काही असतात नॉन लिव्हिंग थिंग्स. मीन्स लिव्हिंग थिंग्स मीन्स living things can breathe, can grow and can give birth to their young ones. म्हणजे लिव्हिंग थिंग्स काय करतात? ब्रीदिंग करतात, म्हणजे श्वासोच्छ्वास करतात, ग्रो करतात, मोठ्या होतात. म्हणजे हे जे बर्ड्स आहेत, आपण ह्युमन बिंग्स, माणसे आहोत आपण. त्याच्यानंतर झाडं आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत. हे सगळे काय आहेत? लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स मीन्स जे खातात, पितात, पाणी पितात, खातात, त्याच्यानंतर ग्रो होतात, म्हणजे मोठे मोठे होतात. त्याच्यानंतर त्यांच्या छोट्या बेबीजला ते जन्म देतात. काही बर्ड जे आहेत ते एग्ज ले करतात, म्हणजे अंडी घालतात. आणि काही जे आहेत ते बेबीजला, आपल्या टमी मधून बेबीजला बर्थ देतात, म्हणजे जन्म देतात आपल्या छोट्या बाळांना पोटातून. तर दीज आर ऑल लिव्हिंग थिंग्स, म्हणजे सजीव. या सगळ्यांना काय बोलतो आपण? सजीव. आणि दुसरे असतात ते निर्जीव, म्हणजे ज्याच्यामध्ये जीव नाही ते निर्जीव, म्हणजेच नॉन लिव्हिंग. तर नॉन लिव्हिंग मध्ये काय येतं? स्टोन, ज्या गोष्टी हलत नाहीत, ग्रो होत नाहीत, खात पित नाहीत, मोठ्या होत नाहीत, किंवा बेबीजला बर्थ देत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? निर्जीव, म्हणजेच नॉन लिव्हिंग. तर आपल्या परिसरामध्ये दोन असतात थिंग्स, लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स, सजीव आणि निर्जीव. तर याच्यामध्ये
लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स आपण पाहिले होते. हे जे रॅबिट, फ्रॉग, रोज फ्लावर, त्याच्यानंतर कोकोनट ट्री, बनियान ट्री म्हणजेच वडाचं झाड. दीज आर ऑल लिव्हिंग थिंग्स. गॅस, ग्लास, ते कढाई, दीज आर ऑल नॉन लिव्हिंग थिंग्स. सो इथे आपण पाहिलं होतं द रिलेशनशिप बिटवीन ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत आवाज ब्रेक होतोय. मॅम आवाज कट होतोय. त्याचा एक मधल्या ओके, तर इन्व्हायरमेंट मधल्या गोष्टींचा एकमेकांशी कसा संबंध असतो? तर बर्डला नेस्ट जेव्हा बनवायचं असतं तेव्हा बर्ड काय करतं? इन्व्हायरमेंट मधल्याच गोष्टी गोळा करतं, है ना? तर त्याला कॉटन लागतो थोडासा. इथे नेस्ट बनवले बघा. स्क्रीन शेअर करते मी. आवाज येतोय आता सगळ्यांना? येस टीचर. तर बर्डला इथे येस मॅम. बर्डला इथे नेस्ट बनवायचे तर काय लागतं? झाडाच्या फांद्या लागतात, छोट्या छोट्या काड्या लागतात. त्याच्यानंतर तो कापूस, इकडे तिकडे पडलेले दोरे, कापूस असा गोळा करून तो बर्ड जो आहे तो नेस्ट बनवतो. तर तो काय करतो? इन्व्हायरमेंट मधल्या सगळ्या गोष्टी मिळवतो, है ना? त्याला ह्या सगळ्या गोष्टी कुठून मिळतात? इन्व्हायरमेंट मधून, आपल्या परिसरातून गोळा करतो. तर आपल्या परिसरामधून आपल्याला कॉटन मिळतो. कापसाची झाडं पाहिली असतील सगळ्यांनी. हे आहे कापसाचं झाड, कॉटन प्लांट. दिस इज द कॉटन प्लांट. डू यू नो इट? माहितीये का सगळ्यांना? कॉटनचं प्लांट पाहिलंय का, ज्याला कापूस येतो? नो टीचर. नो. कापसाची शेती पण असते, शेतामध्ये पण काही भागामध्ये कापूस पिकवला जातो. कॉटनचे प्लांट्स असतात आणि त्याला जे असं फ्लॉवर असतं त्याच्यावरती दिसतंय तुम्हाला पिक्चर, त्याच्यामध्ये कॉटन येतो. म्हणजे आपण ज्या वाती बनवतो ना, देवाच्या वाती, तर तो जो कॉटन असतो तसा कॉटन मिळतो आपल्याला. कापूस पासून आपण वात बनवतो ना दिवा लावण्यासाठी, तर तसा जो कापूस असतो तो असा झाडांवरती येतो. आणि त्याच्यानंतर फॅक्टरीमध्ये काय केलं जातं? असे त्याचे कपडे बनवले जातात. आपण जे कपडे घालतो ते आपल्याला कुठून भेटतात? तर कॉटन पासून, कॉटन किंवा सिल्क. तर हे जे आहेत ना, या गोष्टी इन्व्हायरमेंट मधून मिळतात. कॉटनच्या प्लांट पासून कॉटन मिळतं. परत किड्यांपासून आपल्याला रेशीम मिळतं, ते रेशीम बनवतात किडे, आणि मग रेशीम पासून पण कपडे बनवले जातात. तर या सगळ्या गोष्टी इन्व्हायरमेंट मधून मिळतात आपल्याला. त्याच्याच बरोबर जे गरम कपडे असतात वूलचे, वूल कुठून मिळतं आपल्याला? शिप पासून मिळतं, मेंढी पासून वूल मिळतं. वूलचं बंडल दिसतोय इथे. वूल पाहिलंय का सगळ्यांनी? डू यू नो व्हॉट इज वूल?
Yes. येस. तर आपण ना हे बनवतो ना, स्वेटर विणतो किंवा हे स्वेटरचे धागे कसे असतात, मोठे मोठे असतात ना, जाड जाड. मीन्स ते काय असतं, वूल असतं आणि ते खूप गरम फील होतं आपल्याला. स्वेटर घातल्यावर थंडीमध्ये कसं छान फील होतं ना, तर ते स्वेटर जे आहे ते वूल आपल्याला शिप पासून मिळतं. त्याच सोबत पेपर जे असतात, आपल्या नोटबुकचे पेपर, बुकचे पेपर किंवा अशा काड्यांपासून अशी टोपली बनवली जाते. तर हे सगळे आपल्याला झाडांपासून मिळतात. त्याच सोबत झाडू सुद्धा आपल्याला झाडाच्या काड्यांपासून बनवला जातो. अशा खूपशा गोष्टी आहेत ज्या झाडांपासून मिळतात. जसं की फर्निचर, घरातलं सगळं फर्निचर कशापासून बनलेलं असतं, तर लाकडापासून म्हणजेच झाडांपासून. तर या गोष्टी सगळ्या आपल्याला कुठून मिळतात, आपल्या परिसरातून म्हणजेच एन्व्हायरमेंट मधून. अंडरस्टूड? हे रिव्हिजनच होतं आपलं, हे लास्ट टाइम पाहिलं होतं आपण. ओके. अजून काय काय बनवलं जातं? वी मेक थिंग्स लाईक मॅट, बास्केट, पेपर फ्रॉम मटेरियल्स इन अवर एन्व्हायरमेंट. आपण चटया बनवतो, बास्केट्स बनवतो झाडांच्या काड्यांपासून, पेपर बनवतो. त्याच्यानंतर हाऊसेस बिल्ड खेडेगावामध्ये. स्टोन अँड वूड, घरं बांधताना दगडांचा वापर केला जातो, यूज केले जातात. मिळतात, एन्व्हायरमेंट मधून मिळतात. सेंटेन्स सापडलं सगळ्यांना? सीड. नेक्स्ट सेंटेन्स रीड करते मी. द सीड. काय झालं? आवाज येतोय? Yes, teacher. ओके. सगळ्यांनी लक्ष द्यायचं बघा, स्क्रीनवरती दिसतोय ना सेंटेन्स. द सीड ऑफ सम प्लांट्स आर स्कॅटर्ड बाय द विंड. ॲज अ रिझल्ट, सीडलिंग्स ऑफ दोज प्लांट्स ग्रो इन अ न्यू प्लेसेस. झाडाचे जे छोटे छोटे बी असतात, झाडाला फ्रुट्स येतात. फॉर एक्झाम्पल, ह्याचं झाड पाहिलं तुम्ही, बेलाचं झाड पाहिलंय का? मोठं ट्री असतं आणि त्याला बेल आलेले असतात. किंवा मग उमराचं झाड असतं, उमराचं झाड, त्याला छोटे छोटे फ्रुट्स आलेले असतात झाडावरती. कुठली पण जी मोठी मोठी ट्रीज असतात त्याला फ्रुट्स असतात. तर ते फ्रुट्स काय होतात, म्हणजे ते सुकतात, ते फ्रुट्स सुकतात, मग ते फुटून जातात. ते जे फ्रुट्स असतात ते फुटतात सुकून, आणि त्याच्यामधले सीड्स बाहेर येतात. आणि ते सीड्स आहेत ना, वाऱ्यामुळे, मोठा जेव्हा वारा सुटतो त्या वाऱ्यामुळे ते इकडे तिकडे फेकले जातात, पसरले जातात. आणि मग नवीन प्लेस वरती जेव्हा ते सीड जाऊन पडतं, ते बी जेव्हा नव्या जागेवरती पडतं, त्यावेळेला काय होतं, त्या ठिकाणी न्यू प्लांट यायला लागतं. रेनी सीझन मध्ये रेन होतो, पाऊस पडतो त्या मातीवरती, आणि तिथून मग नवीन प्लांट येतं. म्हणजे हे जे प्लांट आहे, हे जे सीड आहे, त्याला ग्रो करायला कुठून हेल्प मिळते, तर एन्व्हायरमेंट मधून. वारा काय आहे, एन्व्हायरमेंटचाच भाग आहे. हा विंड काय करतो, त्या सीडला दुसरीकडे घेऊन जातो, आणि पाऊस काय करतो, त्याला पाणी देतो. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंट मध्ये असतात आणि त्या त्या प्लांटची हेल्प करतात ग्रो करण्यासाठी. Animals like vultures and foxes eat the flesh of dead animals. Thus, the environment they clean the environment while they satisfy their hunger. Hunger म्हणजे काय, भूक, आणि सॅटिस्फाय म्हणजे भूक भागवणे. तर वल्चर्स किंवा कोल्हे, जंगली कोल्हे असतात, ते काय करतात, मांस खातात. मांस खातात, आणि दुसरे जे डेड अॅनिमल्स असतात, जंगलामध्ये अॅनिमल्स मरून पडलेले असतात, मग त्यांचं फ्लेश खातात, म्हणजे त्यांचं मांस जे आहे ते कोल्हे वगैरे खातात.
लांडगे, कोल्हे, ते जे अॅनिमल्स आहेत ते मेलेल्या अॅनिमल्सचं मांस खातात आणि तिथलं एन्व्हायरमेंट ते क्लीन ठेवतात. नाहीतर खूप असं जर मरून पडायला लागले अॅनिमल्स तर खूप वास येणार जंगलामध्ये, है ना. सगळे बॅक्टेरिया खूप घाण होणार. मग ते जे दुसरे अॅनिमल्स आहेत ते डेड अॅनिमलला खातात आणि तिथलं एन्व्हायरमेंट छान राहतं, स्वच्छ राहतं. रिमेन्स ऑफ डेड अॅनिमल डिके, दे मिक्स विथ द सॉइल. डिके होतं म्हणजे काय होतं, एखादा अॅनिमल जेव्हा मरून पडतो तेव्हा त्याचं विघटन होतं, म्हणजे तो डिके होतो. म्हणजे काय होतो, तर तो हळूहळू, बघा तुम्ही एखादा अॅनिमल मरून पडलेला असेल तर तो काय होतो, हळूहळू त्याला छोटे छोटे किडे लागतात, ते किडे त्याला खाऊन टाकतात आणि उरलेला जो पार्ट आहे त्याचा तो मातीमध्ये मिक्स होऊन जातो. कुणाचा माईक ऑन आहे? लक्ष देत आहेत सगळे? Yes, teacher. ओके. तर डेड अॅनिमल्स म्हणजे मेलेले अॅनिमल्स काय होतात, जमिनीमध्ये मिक्स होऊन जातात हळूहळू. ते आपल्याला दिसेनासे होऊ लागतात. काही एखादा अॅनिमल जर मरून पडला एखाद्या जागी आणि आपण जर त्याला उचललं नाही तर काय होतं, खूप दिवसांनी बघितलं तर तो अॅनिमल तिथे दिसत नाही, कारण त्याची माती झालेली असते. त्याचसोबत जेव्हा झाडाची पानं लिव्स फॉल टाकतो आणि मग The voice is breaking. त्याचं खत बनतं. जेव्हा ही पानं सुकून जमिनीमध्ये मिक्स होतात त्याच्यानंतर त्याने काय होतं, ती जी सॉइल आहे म्हणजे माती जी आहे ती कसदार होते, ती जमीन आहे ती फर्टाईल होते आणि प्लांट्स गेट नरिशमेंट फ्रॉम द फर्टाईल सॉइल. नरिशमेंट म्हणजे काय, तर प्लांटला खूप छान त्याचं वातावरण तयार होतं. नरिशमेंट म्हणजे त्यांना वाढण्यासाठी चांगलं, प्लांटला होते, त्यांची वाढ चांगली होते. अशा फर्टाईल सॉइल मध्ये ते प्लांट जे असतात, ती झाडं जे असतात ती खूप छान ग्रो होतात, छान वाढतात. लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. म्हणजे लिव्हिंग थिंग्समुळे काय होतं, नॉन लिव्हिंग थिंग्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा चेंजेस होतात. जसं की डेड अॅनिमल म्हणजे काय, डेड झाला, कोणी पण मरून जातं तेव्हा काय होतं, ते नॉन लिव्हिंग थिंग असतं, म्हणजे निर्जीव असतं, त्याच्यामध्ये जीव नसतो, म्हणजेच ते काय होतं, निर्जीव. झाडाची पानं जेव्हा सुकून पडतात ती काय असतात, निर्जीव असतात, म्हणजेच नॉन लिव्हिंग असतात. बर्ड्स मरून गेले किंवा अॅनिमल्स मरून गेले म्हणजे काय, ते काय झाले, नॉन लिव्हिंग थिंग. तर ते जेव्हा नॉन लिव्हिंग होतात तेव्हा ह्या लिव्हिंग थिंग्सच त्याला हेल्प करतात. जसं की आपण पाहिलं, फॉक्स जे असतात ते डेड अॅनिमल्सला खाऊन टाकतात, त्याच्यानंतर झाडाची सुकलेली पानं जमिनीमध्ये परत मिक्स होतात. हे काय आहे, लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्सला हेल्प करतात. अंडरस्टूड? Yes, teacher. एकट्याला समजतंय का, बाकीच्यांचं काय आहे? अदर स्टुडंट्स ऐकताय का सगळे? Yes. कोण रीड करणार आहे? Teacher, can you start? वेदांत रीड करेल का, वेदांग? Yes. ओके, यू A हॅव टू sheep, रीड दिस पॅराग्राफ. a sheep's body is covered with wool. The sheep feeds on leaves of sh- श्रब्स. shrubs. As श्रब्स. it does so, the seeds of some shrubs can get caught in its wool. When the sheep goes somewhere else,
the seeds may fall off there. Thus, thus the sheep helps new seedlings of the shrub to grow in many different places. In this way, the sheep, which is an animal, and the shrub, which is a plant, help each other. व्हेरी गुड. बघा किती छान रीड केलं वेदांगनी. सगळ्यांनी असं रीड करायला शिकायचंय. फोर्थ मध्ये का थर्ड मध्ये वेदांग तू? फोर्थ. ओके. तर इथे काय सांगितलंय, इथे शिप दिसते सगळ्यांना पिक्चर मध्ये. तर शिपच्या अंगावर बघा काय चिटकलेलं आहे, तर ते सीड चिटकलेत. कुठल्या तरी शिप जेव्हा खात असते, ती काय करते, घास खायला जाते ना डोंगरावरती, त्यावेळेला दुसऱ्या झाडाचे जे हे असतात, सीड्स असतात, ते मूल असतं ना. शिपच्या अंगावर काय असतं, खूप केस असतात. मग त्या केसांमध्ये असे सीड चिटकून बसतात. आणि शिप जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते, त्यावेळेला ते पडतात ना शिप्स, ते जे सीड आहेत, त्या बिया आहेत, त्या धक्का लागून पडतात दुसरीकडे आणि नवीन ठिकाणी झाड येतं. मग म्हणजेच काय होत, Voice is breaking. ब्रेक होतो स्टुडंट? Yes. Yes. बाकीचे स्टुडंट? ओके. आता आवाज येतोय? Yes. तर मी काय सांगितलं, जेव्हा ही शिप्स बॉडी इज कवर्ड विथ वूल, शिप फीड्स ऑन लिव्स ऑफ श्रब. म्हणजे शिप्सची जी बॉडी आहे ती वूलनी कव्हर झालेली असते, त्याच्यावरती केस असतात, म्हणजे त्याला वूल म्हणतो आपण. आणि हे जे शिप काय खाते, श्रब्स खाते. श्रब म्हणजे काय, हर्ब, श्रब्स. मी तुम्हाला क्लाइंबर, क्रीपर आणि ट्रीज असे 5 टाईपचे प्लांट्स असतात. हर्ब म्हणजे एकदम छोटी छोटी झाडं, जी आपण मेथी, पालक, कोथिंबीर, पुदिना, हे छोटे छोटे जे प्लांट्स असतात, जे सहज हाताने तोडता येतात आपल्याला, त्याला बोलतात हर्ब्स. त्याच्यानंतर श्रब्स. श्रब म्हणजे काय, छोटी छोटी आपल्या पाया एवढ्या उंचीची जी झाडं असतात, त्याला बोलतात श्रब्स. म्हणजे गुलाबाची झाडं, सगळ्या फुलांची झाडं, किंवा अजून छोटी छोटी झुडपं असतात, जसं जे ॲनिमल्स खातात, शिप किंवा काऊ, हे जे ज्याच्या झाडांची पानं खातात, गोट वगैरे, त्याला बोलतात श्रब्स. तर शिप काय करते, श्रब्स खाते. ॲज इट डज सो, द सीड ऑफ सम श्रब्स कॅन कॉट इन इट्स वूल. वेन द शिप गोज समवेअर एल्स, द सीड मे फॉल ऑफ देअर. म्हणजे त्या वूलला सीड चिटकतात झाडाचे, आणि शिप जेव्हा दुसरीकडे जाते तेव्हा ते खाली पडतात. Thus, sheep help new seedlings of the shrub to grow in many different places. म्हणजे ती शिप जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे ते सीड्स पडणार आणि
त्या ठिकाणी नवीन झाडं येणार. इन दिस वे द शिप विच इज अन ॲनिमल अँड द श्रब विच इज अ प्लांट हेल्प इच अदर. म्हणजे एकमेकांना हेल्प केली की नाही. शिपनी त्या प्लांटला हेल्प केली, म्हणजे शिपच्या त्या ज्या प्लांटनी शिपला खाऊ घातलं, त्याचे लिव्स खायला दिले आणि त्या प्लांटचे सीड घेऊन शिप दुसरीकडे गेली आणि तिथे न्यू प्लांट्स तयार झाले. म्हणजेच काय झालं, शिपनी काय केलं, एकमेकांना हेल्प केली. शिपनी प्लांटला हेल्प केली आणि प्लांटने शिपला हेल्प केली. अंडरस्टूड? येस. कोण सांगेल मला? सगळ्यांची नावं गेली आता, मी क्लास लिव्ह केला होता ना. देवांक आहे का? कुशाल, आर यू देअर? तर आता मी काय तुम्हाला सांगितलं, प्लांट्स शिप बद्दल आता मी काय सांगितलं तुम्हाला? शिपला वाचवलं, प्लांट्सनी शिपला वाचवलं. वाचवलं कुठे म्हणलं मी तुम्हाला? वाचवलं नाही. वाचवलं नाही, त्यांनी एकमेकांना हेल्प केली, मदत केली. कशी काय केली? शिपने अजून कोण सांगेल? अजून वेदांग सांगेल का? येस टीचर. काय झालं आता? शिप जी गवत खायला जाते तेव्हा बाजूच्या वनस्पतींची बिया तिच्या अंगावर पडतात आणि ती आजूबाजूला फिरते, तेव्हा ती बिये जमिनीवर रुजतात. करेक्ट, व्हेरी गुड. तर शिप जेव्हा खाते, म्हणजे ते प्लांट काय करतं, शिपला काय देतं, लिव्ह खायला देतं, त्याच्या झाडांची तिकडे पडतात. आणि त्यांनी एकमेकांना मदत केली. तर आपण काय काय लर्न केलं ह्या लेसन मध्ये? आपण काय काय शिकलो? देअर आर मॅनी थिंग्स इन अवर एन्व्हायरमेंट. सम ऑफ देम आर लिव्हिंग थिंग्स अँड सम ऑफ देम आर नॉन लिव्हिंग थिंग्स. आपण काय पाहिलं? एन्व्हायरमेंट मधल्या सगळ्या थिंग्स पाहिल्या. कोणत्या कोणत्या थिंग्स असतात एन्व्हायरमेंट मध्ये, आणि काही असतात लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव, आणि काही असतात नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव. लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह ऑन देअर ओन. लिव्हिंग थिंग्स काय करतात? स्वतः मूव्ह होतात, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात. लिव्हिंग थिंग्स नीड फूड. फूड हेल्प देम टू ग्रो. लिव्हिंग थिंग्स असतात, सजीव जे असतात त्यांना अन्नाची गरज असते, आणि अन्न खाऊन ते ग्रो होतात, म्हणजे वाढतात, त्यांची वाढ होते, ते मोठे होतात. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस यंग वन्स लाईक देमसेल्स. लिव्हिंग थिंग्स काय करतात? यंग वन्स म्हणजे त्यांना छोटे बेबीज होतात. लाईक देमसेल्स म्हणजे त्यांच्यासारखेच छोटे बेबीज होतात. कॅटचं बेबी कॅट सारखं असणार आहे, डॉगचं डॉग सारखं असणार आहे, काऊचं काऊ सारखं असणार आहे. मीन्स यंग वन्स, लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस यंग वन्स लाईक देमसेल्स, म्हणजे ते स्वतःसारखेच दुसरा सजीव निर्माण करतात. लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड, प्लांट्स अँड ॲनिमल्स. लिव्हिंग थिंग्सचे दोन टाईप आहेत. देअर आर टू टाइप्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. लिव्हिंग थिंग्स गेट ऑल दॅट दे नीड फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. लिव्हिंग थिंग्सला ज्या पण गोष्टी लागतात, आपण पण लिव्हिंग थिंग्स आहेत, ह्युमन बिंग सुद्धा. आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात, भाजीपाला, पाणी, फ्रुट्स, है ना, घर बांधण्यासाठी सॉइल, लाकूड, वूड,
त्याच्यानंतर स्टोन, हे सगळं कुठून भेटतं? एन्व्हायरमेंट मधून भेटतं. लिव्हिंग थिंग्सला सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंट मधून भेटतात. लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. म्हणजेच लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्सला सुद्धा हेल्प करतात, चेंजेस करण्यासाठी हेल्प करतात. जसं की फॉक्स काय करतो? डेड अॅनिमलला खातो आणि एन्व्हायरमेंट क्लीन ठेवतो. ऑल थिंग्स इन एन्व्हायरमेंट डिपेंड ऑन इच अदर. म्हणजे आपल्या परिसरातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणजे की आपण आता पाहिलं, शिपनी काय केलं? प्लांट खाल्लं आणि त्याचे सीड्स दुसरीकडे नेऊन टाकले आणि मग त्या ठिकाणी नवीन प्लांट्स ग्रो झाले. नवीन प्लांट ग्रो होणार, मग अजून दुसऱ्या शिप्सला सुद्धा त्या झाडाचे लिव्स खायला मिळणार आणि त्या शिप्स परत त्याचे बी दुसरीकडे घेऊन जाणार. म्हणजेच काय करतात? एकमेकांची हेल्प करतात, एकमेकांवरती डिपेंड असतात, ते अवलंबून असतात. ओके, अंडरस्टूड? समजलं का? Yes. कोणीच मला रिप्लाय नाही देते. क्लासमध्ये ऐकताय ना तुम्ही सगळे? सगळ्यांना माहिती हा ऑनलाईन क्लास आहे, मग तुम्हाला लक्ष द्यायचंय. मोबाईलमध्ये तुमच्या स्क्रीनवरती जो लेसन दिसतोय तुम्हाला, तो टीचर काय लेसन रीड करतायत तिच्याकडे लक्ष पाहिजे. ऑलवेज रिमेंबर, सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय, द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स आर फुलफिल्ड बाय थिंग्स इन देअर एन्व्हायरमेंट. सगळ्या लिव्हिंग थिंग्सच्या ज्या नीड्स आहेत, म्हणजे ज्या गरजा आहेत त्यांच्या, त्या आपल्या परिसरातून पूर्ण होतात. सच थिंग्स शुड नॉट बी अलाउड गो वेस्ट. अशा गोष्टी वेस्ट नाही करायच्यात. आपण आपल्या एन्व्हायरमेंट मधून ज्या गोष्टी भेटतात, आपल्याला अन्न मिळतं, आपण अन्न वाया नाही घालवलं पाहिजे. खूप बाकीचे पण खूप उपाशी लोक असतात, गरीब, कितीतरी प्राणी उपाशी असतात. आपलं अन्न उरलं तर आपण त्यांना दिलं पाहिजे, वाया नाही घालवलं पाहिजे. त्याच्यासोबत पाणी वेस्ट नाही केलं पाहिजे. आपल्या अर्थवरचं जर पाणी संपून गेलं तर बघा, ह्या वर्षी पाऊस पण नाही पडत आहे जास्त, बऱ्याच भागामध्ये पाऊस नाही पडत आहे. आपण जर अशा थिंग्स वेस्ट केल्या, वॉटर वेस्ट केलं, फूड वेस्ट केलं, तर नंतर आपल्यालाच प्रॉब्लेम होईल. सो आपण त्या काळजीपूर्वक यूज केल्या पाहिजेत. वी मस्ट आपण एन्व्हायरमेंट Voice is breaking. Your voice is breaking. मी एक 1 मिनिट मध्ये क्लास लिव्ह करते. Am I audible now? Yes. Yes. स्क्रीन शेअर केली की आवाज ब्रेक होतोय. Fourth standard students, are you there? Yes, teacher. ओके. तर आपण लास्ट टाइम काय पाहत होतो? मेटामॉर्फोसिस इन बटरफ्लाय.
बटरफ्लाय मध्ये कसे चेंजेस होत जातात आपण लर्न केलं होतं, आठवतंय सगळ्यांना? 4 स्टेजेस असतात बटरफ्लाय मध्ये. येस. एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. अडल्ट स्टेज लास्ट स्टेज असते आणि त्याच्यानंतर बटरफ्लाय तयार होतं. तर बटरफ्लायचं ते एग देतात. बटरफ्लाय जेव्हा एग देतात तेव्हा ते मिल्कवीड म्हणजे रुईच्या लीफ वरती ते अंडी देतात, म्हणजे एग ले करतात. अँड विदिन 6 to 8 days द लार्वा इमर्जेस फ्रॉम एग, म्हणजे त्याच्यातून त्या अंड्यांमधून लार्वा बाहेर पडतो. एक असं आळीसारखं असं लिक्विड बाहेर पडतं आणि त्याला काय बोलतात, कॅटरपिलर. आणि ती जेव्हा कॅटरपिलर बाहेर येते एगच्या, ती खूप भुकेली असते. शी वॉज व्हेरी हंग्री अँड इट बिगिन्स टू निबल अँड इट द व्हेरी लीफ ऑन विच इट इमर्जेस फ्रॉम द एग. ती काय करते, त्या ज्या पानावरती बसलेली असते ते पान पटपट पटपट खायला सुरुवात करते. तिला खूप भूक लागलेली असते. ती खूप फास्ट खाऊन टाकते ती आणि ती मोठी पण होते. मग त्याच्यामध्ये ते काय होतं, मोल्ट होतं. मोल्ट मीन्स काय, ओल्ड स्किन असते तिची ती सोडून देते आणि न्यू स्किन येते त्याला. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, स्नेक जे असतात ते काय करतात, त्यांची ओल्ड स्किन टाकून देतात आणि प्रत्येक काही दिवसांनी न्यू स्किन येत असते त्यांना प्रत्येक वेळेला. मग ती कॅटरपिलर जी असते ती ग्रो झालेली असते, मोठी झालेली असते आणि मग त्या स्किन मध्ये ती बसू शकत नाही, म्हणून ती ती स्किन सोडते आणि तिला न्यू स्किन येते. असं 3-4 वेळा होतं. त्या स्टेजमध्ये 3-4 वेळा ती काय करते, स्किन सोडते, नवीन स्किन येते, परत सोडते, नवीन स्किन येते. असं करता करता लास्ट मोल्ड जे असतं कॅटरपिलरचं, त्यावेळेला ती काय करते, असं एक स्वतःभोवती आवरण तयार करायला सुरुवात करते. सिल्कन थ्रेड ऑन अ स्टॉक ऑफ लीफ अँड हँग्स इट सेल्फ फ्रॉम इट. म्हणजे ते पान सुकून जातं, ते लीफ जे आहे ते ज्या लीफ वरती बसलेली असते ते लीफ सुकून जातं आणि ते कारण तिने ते खाऊन टाकलेलं असतं, तिलाच ती हँग करते, त्या लीफलाच ती हँग होते, म्हणजे असं लटकते बघा, असं लटकते आणि स्वतःभोवती असं एक आवरण तयार करते. When it molts this time, it forms a pupa, which is the next stage of its growth. The pupa of butterfly is also called chrysalis. हे क्रिसॅलिस नावाचं आवरण तयार करते. हे जे बॉटल सारखं दिसतंय आपल्याला, त्या बॉटलच्या आत ती कॅटरपिलर जाऊन बसते आणि स्वतःला अशी बंद करून घेते त्या बॉटलमध्ये. आणि काय होतं नंतर, मग हळूहळू बटरफ्लायचे इट रिमेन्स इन द क्रिसॅलिस फॉर नेक्स्ट 11 or 12 days. आणि त्या क्रिसॅलिसच्या आतमध्ये 11 to 12 days ती त्याच्यामध्ये राहते आणि तोपर्यंत ती काहीच खात नाही. सुरुवातीला ती इतकं खाते आणि नंतर त्या जेव्हा क्रिसॅलिस मध्ये जाते तेव्हा ती काहीच खात नाही. आणि त्याच्यामध्ये खूप चेंजेस व्हायला लागतात. जेव्हा क्रिसॅलिस मध्ये ती बसलेली असते बघा, विंग असतात ना, त्याला विंग द्यायला लागतात, तयार होते. आठवतंय सगळं? आणि प्रत्येक बटरफ्लायचं कुठल्या लीफ वरती बसायचं, कसं त्याचं हे होणार आहे, त्याचं जे मेटामॉर्फोसिस पाहिलं आपण, त्याचं रूपांतरण कसं होणार आहे हे ठरलेलं असतं. कुठल्या बटरफ्लायने त्यांना माहिती असतं की आपल्याला कुठल्या प्लांटच्या लीफ वरती बसायचं जाऊन आणि किती दिवस लागणार आहेत, हे सगळं त्यांना माहिती असतं. आणि डिफरंट टाइप्स ऑफ बटरफ्लाय कॅटरपिलर्स हॅव डिफरंट कलर्स, म्हणजे देअर बॉडी इज लॉंग. मेनी टाइप्स ऑफ कॅटरपिलर्स आर हेअरी. कॅटरपिलर सुद्धा खूप प्रकारचे असतात आणि कॅटरपिलरचा जो कलर असतो तो वेगळाच असतो आणि जेव्हा ऍक्च्युअल बटरफ्लाय तयार होतो त्याचा कलर खूप वेगळा असतो.
अंडरस्टूड? आपण हे लास्ट 2 क्लास पासून पाहतोय. बटरफ्लायचं मेटामॉर्फोसिस समजलं का सगळ्यांना? एकदा रीड करायचं तुम्ही सुद्धा, मग तेव्हा ते रिवाइज केल्यावर अजून चांगलं समजेल. Do you know? After we have cleaned the grain we buy, we store it in the box. Even then, when we open the box after some day, we may see some insect in it. म्हणजे आपण जेव्हा ग्रेन म्हणजे धान्य विकत आणतो आणि बॉक्स मध्ये ठेवतो, डब्यामध्ये भरून ठेवतो, तर काय होतं, काही दिवसांनी त्याला छोटे छोटे किडे होतात किंवा छोट्या छोट्या आळ्या तयार होतात त्याच्यामध्ये. बघितलंय सगळ्यांनी? धान्यातले किडे बघितले असतील ना? मम्मी जेव्हा तुमची गहू साफ करते किंवा दळण करत असते त्यावेळेला पाहिले असतील तुम्ही, त्याच्यामध्ये किडे तयार होतात तांदळामध्ये, गव्हामध्ये. येस और नो? येस. पाहिले का सगळ्यांनी? येस. हा, म्हणजेच काय, देअर कॅन बी इन्सेक्ट इन द ग्रेन स्टोर्ड इन प्लेसेस लाईक वेअर हाऊस, इन द ग्रोसर शॉप और इवन इन अवर होम्स. Now, if female insect lay eggs in this grain, we cannot see them because of their tiny size. The warmth and air they get in the box in which the grain is stored is enough for them to grow. So their growth continues inside the box. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा स्टोअर करतो, वेअर हाऊस म्हणजे मोठे मोठे गोडाऊन असतात, तिथे खूप धान्य असतं, म्हणजे तिथून ते धान्य शॉप मध्ये जातं. मोठे मोठे ग्रोसर शॉप असतात, म्हणजे धान्याची दुकानं असतात. त्याच्यानंतर इवन आपल्या घरामध्ये सुद्धा आपण जेव्हा धान्य साठवतो तेव्हा छोटे छोटे किडे असतात, ते काय करतात, इन्सेक्ट आलेले असतात त्या धान्यासोबत, त्या ह्याचे एग झालेले असतात त्या धान्यामध्ये, त्या ह्याचे इन्सेक्टचे म्हणजे त्या किड्यांचे एग झालेले असतात छोटे छोटे. ते आपल्याला दिसत नाही कारण त्याची साईज खूपच छोटी असते, ते आपल्याला इझिली दिसत नाही. आणि ते जे अंडे असतात, मग त्यांना ते जेव्हा डबा बंद करून ठेवतो आपण, तेव्हा काय होतं, एक अशी ऊब मिळते, हवा मिळते, आणि त्याच्यामुळे काय होतं, ते एग्स ले होतात आणि त्याच्यामधून मग अजून फिमेल असतील ते जर किडे फिमेल असतील तर त्या एग देतात, अंडी देतात, आणि त्याला जेव्हा वॉर्म आणि एअर मिळते त्यावेळेला ते त्याच्यामधून पिल्लं बाहेर येतात, ग्रो होतात, म्हणजे अजून अजून किडे व्हायला लागतात. नॉर्मली नेमली दे ऑल्सो हॅव द सेम स्टेजेस ऑफ ग्रोथ. त्यांना सुद्धा असंच ग्रो होता येतं बघा. धान्यामध्ये असं बघितलं असेल तुम्ही की जाळी लागलेली असते, काही तांदूळ जे असतात ते एकमेकांना चिटकून बसतात, आणि ते तांदूळ काढले आपण की आपल्याला दिसतं आतमध्ये जाळं झालेलं असतं. ते जाळी म्हणजे काय असतं, क्रिसॅलिस. आपण जे आता लर्न केलं क्रिसॅलिस है ना, आपल्या स्वतःभोवती आवरण तयार करते ती आळी. तसंच धान्यामध्ये सुद्धा आळी लागते, म्हणजे काय होतं, ते स्वतःभोवती जाळं तयार करते आणि त्याच्यानंतर ती आतमध्ये ग्रो होऊन त्याचा किडा तयार होतो. किडे तयार होतात. व्हॉइस इज ब्रेकिंग. सायन्स मध्ये हेच शिकायचं असतं आपल्याला की ह्या गोष्टी कशा काय होतात, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये काय काय दिसतं आपल्याला. आपण मगाशीचं लेसन होता एन्व्हायरमेंट, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी. सायन्स मध्ये काय शिकत असतो आपण, आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिसतात आपल्या डोळ्यासमोर, असं का होतं हे आपण शिकत असतो. म्हणजे धान्यामध्ये आळ्या का होतात, त्या बटरफ्लायला इतके सुंदर कलर्स, इतकं ते कसं काय तयार होतं, हे जे प्रश्न पडतात आपल्याला, ते आपल्याला सायन्स मधून शिकायला मिळतात. त्यासाठी तुम्ही नेहमी ऑब्झर्वेशन करायचंय आजूबाजूचं, की आजूबाजूला कशा गोष्टी घडतात. तुम्ही कुठे गेले फिरायला तर तिथे काही युनिक गोष्टी दिसल्या तुम्हाला, तर तुम्ही त्या ऑब्झर्व करायच्यात की अरे हे बटरफ्लायज आहेत, इथे एवढे इन्सेक्ट आहेत,
त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. म्हणजे आपण जेव्हा बुकमध्ये शिकतो लेसन त्यावेळेला आपल्याला आठवतं की हो आपण हे पाहिलं होतं है ना. जसं की मी सांगितलं तुम्हाला धान्यामध्ये जाळी होती, किडे होतात. तर ह्या तर रोजच्या आपल्या गोष्टी आहेत, ह्या सुद्धा आपण पाहिल्या पाहिजेत, ऑब्झर्व केल्या पाहिजे. ओके, व्हॉट वी हॅव लर्न, आपण जो लेसन लर्न केला आतापर्यंत त्याच्यामध्ये आपण काय काय लर्न केलं. अ hen sit on her egg to hatch them. The fully grown chick break the egg shell and comes out. म्हणजे हेन जी असते ती एक म्हणजे एग वरती बसते आणि त्याच्यानंतर एग हॅच होतात, म्हणजे अंड्यातून पिल्लं बाहेर येतात. जेव्हा ते फुल्ली ग्रो होतात आतमध्ये तेव्हा ते अंड फोडून बाहेर येतात. एग, कॅटरपिलर, क्रिसॅलिस, अडल्ट आर द 4 स्टेजेस ऑफ लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. बटरफ्लायच्या लाईफ सायकलच्या 4 स्टेजेस आहेत. एग, त्याच्यानंतर लार्वा, क्रिसॅलिस अँड अडल्ट. एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. These are 4 stages of butterfly. The plain tiger butterfly lay its egg on leaves of milkweed. The larva emerges from the egg. It is called caterpillar. जे टायगर बटरफ्लाय असतं म्हणजे येलो आणि ब्लॅक कलरचं जे बटरफ्लाय असतं त्याच्या ते मिल्कवीड नावाच्या झाडावरती पानावरती अंडी देतं आणि त्याच्यामधून जो लार्वा बाहेर येतो त्याला म्हणतात कॅटरपिलर. When the grow of caterpillar is complete, it enters pupa stage, during which it lives inside the chrysalis. जेव्हा कॅटरपिलर मोठं होतं आपण पाहिलं 2-3 वेळा ते मिल्कवीडचं लीव्ह खातं आणि मोठं मोठं होत जातं, ते स्किन शेड करतं, मोल्ट होतो त्याचा आणि ते ग्रो होत जातं आणि त्याच्यानंतर ते क्रिसॅलिस बनवतं, आपल्या स्वतःभोवती क्रिसॅलिस बनवतं आणि त्याच्यामध्ये राहतं. किती दिवसांकरता राहतं? 12 ते 13. कॅटरपिलर किती दिवस आत राहतं? हा, 11 to 12 डेज, म्हणजे 11 ते 12 दिवस ते याच्यामध्ये राहतं आणि ते आतमध्ये असतं तेव्हा ते काहीच खात नाही. आधी कंटिन्युअस 2-3 वेळेला ते लिव्ह खातं आणि त्याच्यानंतर ते काहीच खात नाही 12 दिवस आणि त्याच्यानंतर अडल्ट बटरफ्लाय बनतो. अडल्ट बटरफ्लाय इमर्जेस फ्रॉम द क्रिसॅलिस. इट हॅज 6 लॉंग लेग्स अँड 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स. त्याला 6 लेग्स येतात आणि 4 पंख येतात सुंदर असे. अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक, सुंदर. ऑलवेज रिमेंबर, बटरफ्लाईज आर द पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. बटरफ्लाय काय आपल्या परिसराचा एक भाग आहेत. इट इज रॉंग टू कॅच बटरफ्लाईज जस्ट फॉर फन अँड कीप देम टाईड विथ द स्ट्रिंग. कोणी कोणी काय करतं, बटरफ्लायजला दोऱ्या बांधतं, त्यांना त्रास देतं किंवा मग डबीमध्ये भरतं, त्यांना डबीमध्ये ठेवतं. हे खूप चुकीचं आहे, असं करायला नाही पाहिजे. कारण बटरफ्लाय आपल्या एन्व्हायरमेंटचा भाग आहेत, परिसराचा भाग आहेत. आपण जसं आपल्याला जर डब्यामध्ये ठेवलं तर चालेल का? तुम्हाला जर कोंडून ठेवलं तर खेळायला नाही सोडलं बाहेर, स्कूलला नाही जाऊ दिलं तर तुम्हाला नाही आवडणार ना, किंवा तुम्हाला दोरीने बांधून ठेवलं तर चालेल का? तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. तसाच बटरफ्लायला सुद्धा त्रास होतो, कारण ती सुद्धा एक लिव्हिंग थिंग आहे, सजीव आहे ती, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा त्रास होतो. त्यामुळे बटरफ्लायजला बिलकुल असं त्रास द्यायचा नाहीये. आणि बटरफ्लायज काय करतात, फ्लावर जे असतात एका फ्लावर मधला मध काढतात आणि दुसऱ्या फ्लावर मध्ये, म्हणजे एका झाडावरून त्या एका फ्लावर वरून दुसऱ्या फ्लावरवर बसतात आणि त्याच्या पायाला ते जे असतात परागकण म्हणतो आपण त्याला, पोलन ग्रेन्स म्हणतात इंग्लिशमध्ये. त्या फुलामधले जे परागकण असतात ते एका जागेवरून दुसऱ्या जागी, म्हणजे एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती ते पास करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं पण हे असतं ना, फुलं ग्रो व्हायला हेल्प होते. झाडांवरती फुलं काय येतात, कारण की हे बटरफ्लाय असतात किंवा हनी बीज असतात, मधमाशा, त्या काय करतात एका फुलावरून दुसऱ्या फुलांवर बसतात आणि मग त्यांचं पॉलिनेशन होत असतं, म्हणजे अजून फुलं यायला मदत होत असते त्यांच्यामुळे. आणि फुलं आली की मग त्याला फ्रुट्स येत असतात. म्हणजे हे एन्व्हायरमेंटसाठी खूप आवश्यक आहे. बटरफ्लाईज, हनी बीज, छोट्या छोट्या बीज, माशा, ह्या सगळ्या भुंगे असतात बघा,
तर हे सगळे एन्व्हायरमेंटचा भाग आहेत आणि ते खूप महत्वाचं काम करत असतात आपल्या परिसरामध्ये. अंडरस्टूड? त्यामुळे छोट्या इन्सेक्टला कधी मारायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही. बघा छोटे छोटे इन्सेक्ट असतात, आपण बघतो शेतामध्ये हे असतात ना, गांडूळ म्हणतो आपण त्याला. तर ती का बरं असतात, तर ती काय करतात, जमीन काय करतात, भुसभुशीत करतात, माती भुसभुशीत करतात. स्नेक जे असतात, स्नेक सुद्धा खूप आवश्यक असतात, कारण की ते काय करतात, जमीन भुसभुशीत करतात. मुंग्या असतात, रेड अँड्स म्हणजे छोट्या छोट्या रेड कलरच्या मुंग्या असतात. वेगवेगळे किडे असतात शेतामध्ये, ते काय करत असतात, जमीन भुसभुशीत करत असतात. नाहीतर काय होऊन जाईल, ती माती जी आहे ती एकदम कडक अवस्थेमध्ये राहील आणि मग त्याला ऑक्सिजन नाही मिळणार. कुठलंही प्लांट ग्रो होण्यासाठी त्याची जी झाडाची मुळं असतात त्याला हवा पोहोचली पाहिजे असते, म्हणजेच ऑक्सिजन मिळायला पाहिजे असतो तिथपर्यंत. तर ही झाडांना ऑक्सिजन कधी मिळतो, जेव्हा हे छोटे छोटे इन्सेक्ट आहेत ते काय करतात, जमीन भुसभुशीत ठेवण्यास मदत करतात आणि हवा खेळती राहते, त्यामुळे ती झाडं चांगली वाढतात. म्हणजे हे एन्व्हायरमेंट मधले जे सगळे घटक आहेत ते खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, ट्रू और फॉल्स सांगायचंय मला. अ लॅम्ब इमर्जेस फ्रॉम एन एग. लॅम्ब म्हणजे काय असतं, मेंढीचं जे पिल्लू असतं शेळीचं, त्याला लॅम्ब म्हणतात. लॅम्ब अंड्यातून येते का? नो, लॅम्ब इमर्जेस अंड्यामधून येत नाही, ती मम्मीच्या टमी मधून येते, स्टमक मधून येते. तर ते फॉल्स आहे, फॉल्स. वी कॅन नॉट इझिली सी द एग्स ऑफ एन ant बिकॉज दे आर व्हेरी टायनी. ट्रू. आपण मुंग्यांचे अंडे जे आहेत, अँडचे अंडे जे आहेत ते बघू शकत नाही, कारण दे आर व्हेरी टायनी. टायनी म्हणजे काय, खूप छोटे असतात ते, व्हेरी स्मॉल, दे आर व्हेरी स्मॉल. दॅट्स वाय वी कॅन नॉट सी देम इझिली. सो आन्सर इज ट्रू. When the caterpillar emerges from the egg, it is not very hungry. False. False. आपण पाहिलंय, कॅटरपिलर जेव्हा येते अंड्यामधून तेव्हा ती खूप हंग्री असते आणि ती काय करते, ते मिल्कवीड लीफ जे आहे ते सगळं खायला सुरुवात करते पटपट पटपट. द फिमेल बटरफ्लाय ले डॅश डॅश ऑन द लिव्स ऑफ अ प्लांट. तिथे काय येईल सांगा मला उत्तर. मादी फुलपाखरू जे आहे, मराठी स्टुडंट साठी सांगते मी, ती जेव्हा काय ले करते, ती झाडांच्या पानांवरती काय देते, ती अंडे. अंडे देते, एग्स देते. करेक्ट. द लार्वा ऑफ बटरफ्लाय इज कॉल्ड. बटरफ्लायचा लार्वा असतो त्याला काय बोलतात? लार्वा म्हणजेच काय आहे? प्युपा. नाही, हे अंड जेव्हा कॅटरपिलर. करेक्ट. म्हणजे जेव्हा ते एग ब्रेक होतं, अंड जेव्हा फुटतं त्याच्यामधून लार्वा बाहेर येतो. लार्वा म्हणजेच काय आहे? कॅटरपिलर. त्या अंड्यामधून कॅटरपिलर बाहेर येते, त्यालाच लार्वा असं पण बोलतात. ड्रॉ अँड कलर द पिक्चर ऑफ प्लेन टायगर बटरफ्लाय. कलेक्ट द कलरफुल पिक्चर्स ऑफ बटरफ्लाय अँड पेस्ट देम इन युअर नोटबुक. म्हणजे तुम्ही मोबाईल वरती बघू शकता वेगवेगळ्या कलरचे बटरफ्लाय, किंवा टायगर बटरफ्लायचं पिक्चर तुम्ही ड्रॉ करू शकता तुमच्या नोटबुक मध्ये. स्कूलमध्ये सांगतीलच टीचर ह्या ऍक्टिव्हिटीज करा म्हणून. आन्सर इन ब्रीफ. व्हाय मस्ट द हेन सिट ऑन हर एग. हेन जी आहे ती एग्स वरती का बसते, आपण त्याचं आन्सर पाहिलं होतं, कारण की तिला एग्सला वॉर्मथ द्यायचा असतो.
एगला वॉर्म जेव्हा मिळतो तेव्हा ते त्याच्यामधलं जे चिक आहे ते ग्रो होऊ लागतं आणि फायनली ते एग ब्रेक करून मग ग्रो झाल्यावरती ते बाहेर येतं. ओके. तर आन्सर लिहिणार सगळेजण शोधून. Yes. आन्सर लिहायला जमेल? सगळ्यांनी गुगल क्लासरूम वरती मी टाकणार आहे होमवर्क, तो कम्प्लीट करायचा आहे. ओके. द इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग थिंग्स. ज्या पण लिव्हिंग थिंग्स आहेत आपण आतापर्यंत पाहिल्या, ॲनिमल्स, बर्ड्स, ह्युमन बिंग्स, प्लांट्स, ह्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? छोटे छोटे इन्सेक्ट्स, आता जे आपण पाहिले बटरफ्लाय, हनी बीज वगैरे, मस्किटो, हे सगळे का बरं आवश्यक आहे? ह्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? तर हे आपल्याला नेक्स्ट लेसन मध्ये लर्न करायचं. इंटर रिलेशनशिप म्हणजे काय? परस्पर संबंध, म्हणजे एकमेकांशी त्यांचा काय संबंध आहे. विच इज धिस ट्री इन द पिक्चर? कोणतं झाड आहे? वडाचं झाड. वडाचं झाड. त्याला काय बोलतात इंग्लिश मध्ये? वडाच्या झाडाला काय बोलतात? बनियान ट्री. वडाचं झाड, वड म्हणजे काय? बनियान ट्री. बनियान म्हणजे बनियान नाही घालायचं, बनियान नाही आहे त्याच्यावरती. बनियान मीन्स वडाचं झाड असं बोलतात इंग्लिशमध्ये, त्याचं नाव आहे बनियान ट्री. Plants in our surroundings are useful us in different ways. The names of some plants are given below. For what purpose do we use their leaves? तर इथे काही झाडाची नावं दिलीत. बिटल वाईन, फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणजेच पळसाचं झाड, फेनुग्रीक मेथी, वसका म्हणजे अडुळसा, करी लीफ प्लांट म्हणजे कडीपत्त्याचं झाड. तर ही सगळी जी झाडं आहेत त्यांचा यूज काय आहे तो आपल्याला शिकायचा आहे नेक्स्ट क्लासमध्ये. आपल्याला ज्या गोष्टी मिळतात इन्व्हायरमेंट मधून, हे बघा इथे टेलर काय करतोय? कपडे शिवतोय. तर ते कपडे कुठून, कापड त्याला कुठून मिळालं? शॉप मधून मिळालं. ते शॉप मधून कुठून आलं? फॅक्टरीतून आलं, है ना? शॉप मध्ये. फॅक्टरीमध्ये कसं बनलं ते कपडा? तर कॉटन पासून बनला. म्हणजे इन्व्हायरमेंट मध्ये जे कॉटनचं झाड आलं होतं त्याचं कापूस घेतला आणि त्या फॅक्टरीमध्ये त्याचं कापड बनलं. त्याच्यानंतर दिसतंय फूड, दिसतंय जेवण, दिसतंय आपल्याला. तर ते जेवण कुठून येतं? आपण जे खातो एवढे सगळे छान छान पदार्थ, ते कुठून येतात? इन्व्हायरमेंट मधून येतात, है ना? तांदूळ, भात बनतो तांदूळ पासून, वरण बनतं डाळीपासून, त्याच्यानंतर हे जे असतात व्हीट, ज्वार, बाजरा, हे काय आहेत? त्यांना बोलतात सिरियल्स म्हणजे धान्य. तर हे कुठून येतं? शेतामधून येतं. आणि शेतामध्ये जेव्हा झाडं लावतो आपण, त्याचे बी लावतो, सीड्स लावतो, रुजवतो, त्यावेळेला ते येतं. म्हणजे ते सुद्धा आपल्याला इन्व्हायरमेंट मधून भेटतं. ग्लासामध्ये पाणी ठेवलेलं आहे, ते कुठून येतं? इन्व्हायरमेंट मधून. पाऊस पडतो, नद्यांमध्ये पाणी येतं आणि मग आपल्याला मिळतं. ते आपल्या घरापर्यंत पाईपलाईन केलेली असते त्याची, फिल्टर करून मग ते आपल्या घरापर्यंत येतं. त्याच्यानंतर हाऊसेस, हाऊस कसे बांधले जातात? त्याच्यासाठी लागते सँड, स्टोन लागतात, सॉइल लागते म्हणजे माती लागते, वूड लागतं, दरवाजे बनवण्यासाठी लाकूड लागतं. तर ते कुठून येतं? इन्व्हायरमेंट मधून येतं. अंडरस्टूड? समजलं? ओके. सो नेक्स्ट पार्ट आपण
नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. ओके. सगळ्यांनी लेसन रिवाइज करायचं आहे, रीड करायचं आहे. ओके. बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय बाय.